या संदर्भात पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टाने म्हटलं। त्याआधी जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस देता येईल का अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली आहे। नियम अटींचं उल्लंघन होत असल्याचं त्यांना कळवता येईल का असं कोर्टाने म्हटलं, तर राज्य सरकारकडून परिस्थिती तीच राहील असं उत्तर देण्यात आलं आहे। आपण पाहतोय जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस देऊ शकता का, नियम आणि अटींचं उल्लंघन होत असल्याचं कळवता येईल का असं कोर्टाने विचारलेलं आहे। तर परिस्थिती तीच राहील असं यावर सरकारने म्हणत शक्यता वर्तवली आहे। तर कोर्टामध्ये अद्यापही सुनावणी सुरू आहे। यामध्ये कोर्टाने काही निर्देश देखील दिले आहेत। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा यावर सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर काय ते ठरवू असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली सुनावणी अद्यापही संपलेली नाहीये। उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता या संदर्भातली सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे उद्या या संदर्भातली सुनावणी होईल आणि जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस देऊ शकता का असंही कोर्टाने विचारलेलं आहे। नियम आणि अटींचं उल्लंघन होत असल्याचं कळवता येईल का असाही सवाल कोर्टाने केलाय। तर परिस्थिती तीच राहील अशी शक्यता सरकारकडून वर्तवण्यात आली आहे। तर जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस देऊ शकता का असा सवाल कोर्टाने केला। नियम आणि अटींचं उल्लंघन होत असल्याचं कळवता येईल का असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। तर परिस्थिती तीच राहील अशी शक्यता सरकारकडून वर्तवण्यात आली आहे। तर नियमांचं उल्लंघन केल्याची नोटीस त्यांना देण्यात आली आहे का अशी विचारणा कोर्टाने सुरुवातीलाच केली होती आणि आता या पार्श्वभूमीवर पुन्हा कोर्टाने सवाल केलेला आहे। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली सुनावणी अद्यापही सुरूच आहे। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टाने म्हटलेलं आहे। शिवाय नियमांचं उल्लंघन होत असल्याचं कळवता येईल का असंही कोर्टाने विचारलेलं आहे। मराठा आंदोलनावर उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेतली जाणार आहे। अद्याप सुनावणी संपलेली नाही। उद्या पुन्हा एकदा यावर सुनावणी होणार आहे। नियम आणि अटींचं उल्लंघन होत असल्याचं कळवता येईल का असं कोर्टाने या ठिकाणी विचारलंय। त्यावर परिस्थिती तीच राहील अशी शक्यता सरकारने वर्तवली आहे। तर कोर्टामध्ये युक्तिवाद आपण या ठिकाणी पाहतो। जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये काही याचिका दाखल करण्यात आल्यात आणि त्यावरचा हा युक्तिवाद। यामध्ये कोर्टाने काही थेट निर्देश देखील दिले आहेत। तर दुसरीकडे उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टाने म्हटलेलं आहे। परिस्थिती तीच राहील असं यावर सरकारचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी या प्रकरणाची होणार आहे आणि त्यानंतर काय ते ठरवू असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे अद्यापही ही सुनावणी संपलेली नाहीये। उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। तर या सुनावणीच्या दरम्यान कोर्टाने स्वतःच सिग्नलवरचा आंदोलकांचा व्हिडिओ देखील दाखवलेला होता। तसंच हे आंदोलन शांततेत आहे का असा सवाल देखील कोर्टाकडून करण्यात आला होता। तर नियमांचं उल्लंघन होत असल्याचं कळवता येईल का असाही सवाल कोर्टाने केलेला आहे। त्यामुळे वीरेंद्र पवार तर जरांगेंच्या आंदोलनाविरोधामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी। तर मुंबई बाहेरून जे आंदोलक येतात त्यांना आता बाहेरच थांबवा असे थेट निर्देश कोर्टाने दिले आहेत। यासह आंदोलक सिग्नलवर डान्स करतानाचा व्हिडिओ सुद्धा कोर्टाने दाखवलाय। स्टेडियममध्ये लोकांना ठेवून नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं असा युक्तिवाद आंदोलकांच्या वकिलांनी केला। तर दोन्ही स्टेडियम हे ऐतिहासिक ठिकाण आहे, तुम्ही काय मागणी करता तुम्हाला कळतं का असंही कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना विचारलं। तर आंदोलकांना मैदानामध्ये ठेवण्याचे परिणाम तुम्हाला कळतात का असा सवाल देखील कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना केला आहे। काय मागणी करता हे कळतं का असाही सवाल कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना केला। तुम्ही नियमांचं पालन करत नाही हे स्पष्ट दिसतंय असं देखील कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना म्हटलंय। यासह नियम आणि अटी पालन करताना कठोर व्हावं लागलं तरी चालेल असंही कोर्टाने म्हटलंय। कोर्टाने आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत असं महाधिवक्त्यांनी कोर्टाला म्हटलेलं आहे। तर अजून काही गाड्या आणि जेवणाचं साहित्य येऊ द्या अशी मागणी आंदोलकांच्या वकिलांनी या ठिकाणी युक्तिवाद करताना केली। तर आंदोलक गाडीमधून देशी दारूच्या बाटल्या आणतायत असा युक्तिवाद इथे ॲडव्होकेट सदावर्ते यांनी केलाय। यासह पोलीस हेल्पलेस आहेत, त्यामुळे कारवाईचे आदेश द्या असंही ॲडव्होकेट सदावर्ते यावेळी म्हणाले। तर महिला पोलीस अधिकारी पाया पडतायत असं ॲडव्होकेट सदावर्तेंनी म्हटलंय। 2 दिवसात नियमांचं पालन होईल याची खात्री घेता का असाही सवाल कोर्टाने केलाय। तर उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ काय ते ठरवू असं कोर्टाने म्हटलेलं आहे।
तर सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या, असं ॲडव्होकेट सदावर्ते यावेळी म्हणाले. तर उद्या 7 दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाची गर्दी असते असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय. तर जरांगे आणि वीरेंद्र पवारांना नोटीस द्या, असं कोर्टानं म्हणत आदेश दिलेत. नियम आणि अटींचं उल्लंघन होत असल्याचं कळवा, असं कोर्टानं म्हटलेलं आहे. तर जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस देऊ शकता का, असा सवाल कोर्टानं केलेला आहे. नियम अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवता येईल का, असा सवाल देखील कोर्टाकडनं करण्यात आला आहे. दुसरीकडे परिस्थिती तीच राहील अशी शक्यता सरकारनं वर्तवलेली आहे. जरांगे आणि वीरेंद्र पवार